नमस्कार मित्रांनो, माझे नाव रामेश्वर किशोर गुंजाळ आहे। मी सौ विमलाबाई गरवारे प्रशाला पुणे येथील विद्यार्थी आहे। मी आज येथे बोलणार आहे कचऱ्याचे वाढणारे प्रमाण आणि वाढणारे आजार। आपण रस्त्यावर जाताना आणि बाजारपेठांमध्ये कचऱ्याचे प्रमाण साचलेले असते, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यांसारखे रोग उद्भवतात। हे कचरा आपणच केलेला आहे। त्या कचरा एका जागी न टाकणे आणि स्वच्छता न ठेवणे यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड होतो। आपण भारताचे जबाबदार नागरिक म्हणून बदल घडवू शकतो। आपण भविष्यात डिजिटल उपाय वापरून ही समस्या संपवू शकतो। उदाहरणार्थ स्मार्ट कचरा डब्बे, हे सेन्सरनी चालतात। डब्बा भरला की नगरपालिकेला सिग्नल जातो। उदाहरणार्थ दुसरा, मोबाईल ॲप, आपण फोटो टाकून कचरा कुठे साचला आहे हे सांगू शकतो। उदाहरणार्थ तिसरा, AI मशीन, भविष्यात मशीन कचरा आपोआप वेगळा करतील। जर आपण तंत्रज्ञान आणि सवयी एकत्र वापरल्या तर आपण शहर फक्त स्वच्छ नाही तर निरोगी आणि स्मार्ट बनेल। चला आपण सगळे मिळून ठरवूया स्वच्छ परिसर, निरोगी भारत हीच खरी आरोग्याची सुरुवात। धन्यवाद।